तुमचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागलेत किंवा केसांची अजिबात वाढ होत नाहीये तर किचनमधल्या 2 ते 3 गोष्टींचा वापर या पद्धतीने तुम्ही केला तर तुम्हाला केमिकल असलेली मेहंदी किंवा केमिकलयुक्त डाय वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही। आजकाल ना बदलत्या वातावरणामुळे आणि आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयामध्येच लहान मुलांचे केस देखील पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तेच केस जर तुम्हाला मुळापासून काळे करायचे असतील तर आजची ही होम रेमेडी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा कारण बऱ्याच लोकांनी याचा वापर केलेला आहे आणि खूप छान त्यांना रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत। तर अतिशय साधी सोपी 100% ट्रायड आणि टेस्टेड अशी ही घरगुती होम रेमेडी आहे ज्याच्या वापरामुळे अगदी 1 ते 2 महिन्यामध्येच तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांवरती अप्रतिम असे बदल झालेले बघायला मिळतील। तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। तर आजची ही घरगुती मॅजिकल अशी होम रेमेडी बनवण्यासाठी आपल्या किचनमधल्याच वस्तू आपल्याला लागणार आहेत। तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिली गोष्ट आपल्याला इथं लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला दिसते चहा पावडर। आता चहा पावडर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते, दररोज आपण तिचा चहा बनवण्यासाठी वापर करतो, पण तीच चहा पावडर आपल्या केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेशीर आहे। तुम्ही सुद्धा ही होम रेमेडी नक्की ट्राय करून बघा। आता इथं ना तुम्ही कुठल्याही ब्रँडची चहा पावडर घेऊ शकता, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचा फ्लेवर किंवा मसाला याच्यामध्ये ॲड केलेला नसावा। आता इथं माझ्याकडे ना 1 ते 1.5 चमचा इतकी मी चहा पावडर घेतलेली आहे। बघा या चहा पावडरमुळे ना आपल्या केसांवरती नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होत असते। आता तुम्हाला ही रेमेडी किती प्रमाणामध्ये बनवायची आहे यानुसार तुम्ही क्वांटिटीमध्ये कमी जास्तपणा नक्की करू शकता। आता पुढचं आपल्याला एक स्टीलचं भांडं लागणार आहे। आता शक्यतो ही जी प्रोसेस आहे ना ती तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यामध्येच करू शकता। ॲल्युमिनियमचं भांडं शक्यतो या घरगुती उपायासाठी अजिबात वापरू नका। जर तुमच्याकडे लोखंडी भांडं असेल ते वापरलं तर त्याचे अतिशय चांगले फायदेसुद्धा तुम्हाला मिळतील, कारण लोखंडी भांड्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं। तर आता ना इथे या स्टीलच्या भांड्यामध्ये साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता मी फिल्टर केलेलं पाणी वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे आपल्याला केसांना कुठलाही त्रास होत नाही। जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर उकळवून थंड करूनच तुम्ही या घरगुती उपायासाठी वापरू शकता। आता पुढची अजून एक गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे ती म्हणजे कढीपत्ता। कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक चमक सोबतच केसांसाठी आवश्यक असणारं पोषण या बीटा कॅरोटीनमुळे मिळतं आणि आपले केस अकाली पांढरे होत नाहीत। नैसर्गिकपणे केसांचा काळा रंग टिकून राहण्यासाठी या बीटा कॅरोटीनचा कढीपत्त्याचा भरपूर चांगला फायदा होतो। त्यासाठी 1 फांदी इतकी मी कढीपत्ता घेतलेला होता। आता या सगळ्या गोष्टींना एक 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत, जेणेकरून या पूर्णपणे पाण्यामध्ये डायल्यूट होतील। चहा पावडर जी असेल ती थोडीशी मऊ होईल। सोबतच जर तुम्हाला केस गळती कमी करून केसांना छान बर्गंडी कलर किंवा मरून कलर हवा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा इतकी कॉफी पावडर सुद्धा ॲड करू शकता। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे ॲड करायची आहे तो म्हणजे कांदा। आता शक्यतो लाल कलरचा कांदा घ्यायचा ज्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असतं, जे आपल्या केस गळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं। तर साधारणतः अर्धा किसलेला कांदा मी इथं वापरलेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीनं कांदा किसून किंवा त्याचे बारीक कट करून सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। आता त्यानंतरची सगळी प्रोसेस ना आपल्याला गॅसवरती करायची आहे। आता गॅस मी बारीक ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर ना हे स्टीलचं भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून बारीक गॅसवरच छान असं हे सगळं मिश्रण जे आहे ते उकळी काढून घ्यायचं आहे। तुम्हाला या रेमेडीचे 100% रिझल्ट हवे असतील ना तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ना अजिबात हाय करायची नाही, कारण सगळी जी रेमेडी आपल्याला लो फ्लेमवरती करायची आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवरती गॅस केला ना तर याच्यातली सगळी पोषक तत्व जे आहेत तर ती निघून जातील आणि त्याच्यामुळे तुमचं मिश्रण लवकर बॉईल होईल, पण आपल्याला हवी असणारी पोषक तत्व न मिळाल्यामुळे रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार नाहीत आणि हवा तसा रिझल्ट न मिळाल्यामुळे आपल्याला घरगुती होम रेमेडीमध्ये अजिबात विश्वास आणि इंटरेस्टसुद्धा राहत नाही। तर असो, व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता हळूहळू पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मध्ये मध्ये ना आपल्याला हे मिश्रण असं व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या गोष्टींचा अर्क या पाण्यामध्ये छान असा उतरेल। याच जादुई सिरममुळे ना तुमच्या केसांमध्ये जर आपल्याला स्काल्पमध्ये इचिंगची समस्या असेल तर ती हळूहळू कमी व्हायला लागेल। टाळूचं आरोग्य एकदा स्वच्छ आणि क्लीन झालं ना तर अजिबात आपल्याला केस गळती होत नाही, उलट केसांची वाढ दुपटीने व्हायला लागते। तर चला आता मिश्रण व्यवस्थित आपलं बॉईल झाल्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती 10 मिनिटं पुन्हा झाकण ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे याची वाफ अजिबात बाहेर जाणार नाही। याचा पूर्ण अर्क जो आहे तो पाण्यामध्ये छान असा उतरेल आणि तुम्ही इथं कलर पण बघू शकता, इतका छान डार्क आणि अमेझिंग असा कलर आलेला आहे आणि याच्या रेग्युलर वापरामुळे तुम्हाला सुद्धा खरोखर तुमच्या पांढऱ्या
केसांची समस्या असेल ना तर काही दिवसांमध्येच तर ती कमी झालेली दिसेल. सोबतच केस गळती कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल आणि काही आठवड्यांमध्येच मॅजिकली तुम्हाला सुद्धा बेबी हेअर ग्रोथ झालेली दिसेल. इतका छान अमेझिंग 100% ट्रायड आणि टेस्टेड साधा सोपा हा घरगुती उपाय आहे. अतिशय सोपा आहे. तुम्ही जर एकदा हा उपाय केला ना तर प्रत्येक वेळी हाच उपाय नक्की केसांवरती अप्लाय कराल. तर चला आता हे मिश्रण ना आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचे. आता हे तयार करून घेतलेलं हेअर सिरम कशा पद्धतीनं आपण स्टोअर करू शकतो, कुठल्या पद्धतीनं हे लावायचं आणि काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत ना आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित थंड होईल. कुठलीही गरम गोष्ट आपल्याला लगेच आपल्या स्किनवरती किंवा केसांवरती अप्लाय करायची नाही आहे, त्याच्या अगोदर ती व्यवस्थित थंड करायची. सोबतच आपण तयार करून घेतलेलं हे हेअर सिरम तुम्ही 7 दिवस ते 15 दिवस इतकं स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्हाला ते नवीन बनवावं लागणार नाही. आता त्यासाठी सगळ्यात अगोदर गाळणीच्या मदतीने आपल्याला तयार करून घेतलेलं हे हेअर सिरम व्यवस्थित एका स्वच्छ बाउलमध्ये गाळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा इतका छान डार्क आलेला आहे, ज्याच्यामुळे तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू अगदी गायब व्हायला लागेल. नवीन जी हेअर ग्रोथ होणार आहे ती काळी आणि नैसर्गिकपणे तुमच्या केसांचा काळा रंग राहण्यासाठी या हेअर सिरमचा, या जादुई पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर बघू शकता हे तयार करून घेतलेलं हेअर सिरम याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं एका स्प्रे बॉटलमध्ये भरून दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही केसांच्या मुळाशी व्यवस्थित हे स्प्रे करून हलक्या हातानं मसाज करून तसंच ते केसांवरती सोडून द्या. याच्यामध्ये आपण कुठलंही तेल किंवा केमिकल ॲड केलेलं नाही आहे, त्यामुळे ते नॉन स्टिकी आणि नॉन ग्रेसी आहे. ह्याच्या ॲप्लिकेशननंतर तुम्हाला केसांमध्ये अजिबात तेलकटपणा किंवा चिकटपणा जाणवणार नाही. फक्त याच्यामध्ये आपण कुठलंही फ्लेवर किंवा केमिकल ॲड केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. आता अजून दुसरी स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तयार करून घेतलेलं हे थोडंसं हेअर सिरम घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं ॲड करणार आहे थोडंसं खोबरेल तेल. आता तेल आपल्या केसांना छान पद्धतीनं मॉइश्चराईज ठेवतं. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, हवेमध्ये भरपूर आर्द्रता आहे, त्यामुळे आपले केस जास्त ड्राय, रुक्ष आणि निस्तेज दिसायला लागतात. त्यामुळे ही होम रेमेडी तुम्ही पावसामध्ये सुद्धा तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास किंवा 15 मिनटं तुम्हाला केसांच्या मुळांमध्ये हे व्यवस्थित अप्लाय करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हेअर सिरमचे प्लस तेलाचे असे डबल बेनिफिट आपल्या केसांवरती मिळणार आहेत. त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होऊन पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये तिसरी स्टेपसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे हेअर सिरम घेतलेलं आहे आणि याच हेअर सिरममध्ये तुम्ही जो कुठला शॅम्पू वापरता तो शॅम्पू तुम्हाला डायल्यूट करून व्यवस्थित असा फेस करून घ्यायचा आहे आणि याच पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आणि सोबतच जर तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर ती साध्या पाण्यामध्ये मेहंदी न भिजवता तुम्हाला याच पाण्यामध्ये मेहंदी भिजवायची आहे, ज्याच्यामुळे तुमच्या केसांना छान असा ब्लॅक कलर, सोबतच मरून किंवा बर्गंडी कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉफीसुद्धा जसं मी सांगितलं तसं ॲड करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या अजिबात सतावणार नाही. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.